जुन्या आणि राहण्यायोग्य नसलेल्या नवी मुंबई आणि पनवेल महापालिका क्षेत्रातील धोकादायक असलेल्या इमारतींचा पुनर्विकास प्रक्रियेसाठी नामांकित सल्लागार कंपनी असणाऱ्या अर्बन एनालिसिस अँड सोल्युशन कंपनीचा BNM प्रॉपर्टी एक्झिबिशन मधील स्टॉलला भेट देऊन पालिका प्रशासनाने संचालक राजीव गुरव यांच्याशी संवाद साधला। एवढ्या 23 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रॉपर्टी एक्झिबिशनला PMCचा स्टॉल आहे। इथे नवी मुंबई आणि परिसरातले नागरिक येत राहतात, नव्या घराच्या उद्देशाने येतात, परंतु आता जवळपास 30-35 वर्ष झाली, 40 वर्ष झाली नवी मुंबईमध्ये लोक राहत आहेत। त्यांची सध्याची घरं आता जुनी झाली आहेत, दुरुस्तीच्या पलीकडे आहेत, तर त्यांचा पुनर्विकास करून मोठं नवं घर बनणं शक्य आहे। तर त्या दृष्टिकोनातून त्याच लोकांना इथं ती माहिती एका छताखाली उपलब्ध होऊ शकेल आणि त्यांना तेही कळेल की आपण नवीन घर शोधतोय, त्याचबरोबर आपल्या जुन्या घराचाही पुनर्विकास करता येईल। तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे, गृहनिर्माण संस्थांचे काही कायदे आहेत, त्या कायद्यानुसार प्रक्रिया कशी करायची, त्याचं लीगल डॉक्युमेंटेशन काय असलं पाहिजे आणि त्यासाठी एक सल्लागार लागतो जो कायद्याच्या नियमात पण आहे, त्याला आपण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणतो। तर हा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार काय काय कामं करू शकतो सोसायट्यांसाठी, त्याची माहिती देण्यासाठी आपण आज इथे हा स्टॉल उभा केला। आता आपण गेली 3 वर्ष नवी मुंबईमध्ये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पुनर्विकास प्रकल्पासाठी काम करतो आहोत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संबंधित जे कामकाज आहे पुनर्विकासाच्या बाबतीतलं, ती सर्व प्रक्रिया करून घेणे, त्याचं लीगल डॉक्युमेंटेशन जे ॲग्रीमेंट, ॲफिडेविट, कन्सेंट हे सगळे होतात ते योग्य पद्धतीने सोसायटीचं हिताचं रक्षण करतील अशा पद्धतीने बनवून घेणे, आर्किटेक्चरल सर्व्हिसेस आहे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, MEP एन्व्हायरमेंट जे प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून आवश्यक असतं आणि काम सुरू झाल्यानंतर त्याचं क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी चेक जे ठरवून दिलेल्या टर्म्स अँड कंडिशन प्रमाणे काम होतं आहे की नाही, महापालिकेने मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे काम होतं आहे की नाही आणि जे काम होतं आहे ते क्वालिटीचं होतं आहे की नाही हे सोसायटीच्या वतीने चेक करायची जबाबदारी PMCची असते। तर थोडक्यात एंड टू एंड सोल्युशन आपण आपल्या टॅगलाईनमध्येच म्हटलेलं आहे की एंड टू एंड सोल्युशन म्हणजे पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू केल्यापासून नवीन घरांच्या चाव्या हस्तांतरित करीपर्यंत जी PMCची जबाबदारी आहे त्यात येणारे सगळे एलिमेंट आपण सांभाळतो। नवी मुंबई महापालिका क्षेत्र असो किंवा पनवेल सिडकोचा एरिया असेल, तर इथे ज्या 35-40 वर्षापूर्वीच्या जुन्या सोसायटी आहेत किंवा ज्या सोसायट्या त्यापेक्षाही कमी आहेत परंतु राहण्याच्या परिस्थितीत नाही आहेत, ज्यांना पुनर्विकास करायची इच्छा आहे, त्या सर्व नागरिकांनी, सोसायटीतील रहिवाशांनी इथे नक्की भेट द्यावी। त्यांना इथे सर्व माहिती उपलब्ध आहे की कशा पद्धतीने आपल्याला पुनर्विकास करता येईल। आता PMC तर आपण 3 वर्ष करतोच आहे, त्याचबरोबर PMCचा एक पुढचा टप्पा जर ज्या सोसायट्यांना स्वयं पुनर्विकास करायचा आहे त्यांच्यासाठी PMC प्लस आणखी बाकीच्या काही सेवा लागतात, त्याच्यामध्ये फंडची अरेंजमेंट आहे, तुमचं नवीन जे सरप्लस घरं वगैरे बनणार आहेत त्याची सेल्स अँड मार्केटिंग आहे, तर सोसायटीच्याकडे ती पण एक्सपर्टसी नसते। तर ते एक एकत्रित मॉडेल PMC प्लस या सर्व्हिसेस, तर त्याला आपण डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणतो, ती संकल्पना आपण आता ती उतरवण्यासाठी, सत्यात उतरवण्यासाठी आता आपण काम हाती घेतलेलं आहे। ज्यांना पुनर्विकास करायचा आहे विकासकाच्या माध्यमातून किंवा स्वयं पुनर्विकास करायचा आहे, ते दोन्ही प्रकारचे लोक इथे भेट देऊन माहिती घेऊ शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।